आज खूप दिवसातून मस्त असा आयता नाश्ता मला भेटला होता. नाही तर दरवेळेसच असं होतं ना, की आपण बनवा, सगळ्यांना द्या, मग आपण खा. आणि बनवायच्या बाबतीत तर मी किती हौशी आहे ते तर तुम्हाला चांगलंच माहिती आहे. नाश्ता केला, घरातलं सगळं आवरलं आणि त्याच्यानंतरनं मग आम्ही निरेला जायला निघालो. मला वाटते मी गावाकडं म्हणजे माझ्या माहेरी तर 4 दिवस राहिले असेल, पण 4ही दिवस मला वाटते हॉस्पिटलमध्ये जाण्या-येण्यातच गेले असतील. पप्पांच्या सोबत फिरायला खूप छान वाटतं, पण त्यांनी मला लग्नाच्या आधी असं कुठं जास्त फिरवलेलं नव्हतं आणि आत्ता पण काही रिझन असेल तरच घेऊन जातात, बाकी वेळेस मग नकोच म्हणतात. पहिल्यांदा धनूचं चेकअप करून घेतलं आणि त्याच्यानंतरनं मग माझ्यासाठी गेलो. एवढ्या जास्त गोळ्या घेतल्या ना आणि गोळ्या खायचा मला खूप जास्त कंटाळा येतो. मी तर नेहमी असं म्हणते ना, की बाकी कोणतीही गोष्ट मी सहन करेल, पण आजारपण म्हटलं ना, की मला एवढं जास्त टेन्शन येतं ना, म्हणजे मी टेन्शन घेऊनच जास्त आजारी पडते असं होतं आणि ह्यावेळी तर तेच झालं आहे. मी जास्त टेन्शन घेऊनच जास्त आजारी पडले. फायनली सगळं चेकअप वगैरे झालं, टॅब्लेट्स घेतल्या आणि त्याच्यानंतर आम्ही बेकरीमध्ये गेलो. धनुषने तर त्याच्यासाठी पहिल्यांदा फ्रुटी घेतली आणि मी माझ्यासाठी पहिल्यांदा दही घेतलं, कारण मला मम्मीच्या हातची कढी खायची होती. मला वाटते ते दही अजूनसुद्धा फ्रीजमध्ये तसंच पडलं असेल, कारण मम्मीला वेळच नाही भेटला कढी बनवायला. बाकीचं जेवण चाललं होतं वेगवेगळ्या प्रकारचं. इथे लस्सी खूप छान भेटते म्हणून लस्सी घेतली आणि मम्मीने घरून येतानाच वॉर्निंग दिली होती, धनु भाजी चपाती खात नाही आहे, तर त्याच्यासाठी फ्रूट्स घेऊन ये आणि संध्याकाळसाठी मँगो पण घेऊन ये, कारण आमरस बनवायचा होता. इथे धनुची मस्त मस्ती सुरू होती आणि त्याच्यानंतर आम्ही घरी आलो. मम्मीची भेंडी मोडायची चालली होती म्हणून आम्ही तिथे गेलो. तिथं थोडासा टाईमपास केला आणि घरी आल्यानंतरनं मग पप्पांसाठी, आमच्या सगळ्यांसाठी चहा बनवला, कारण पप्पांना मी बनवलेला चहा खूप जास्त आवडतो. मस्त चहा पार्टी झाली आणि तुम्हाला तर माहिती आहे, माझी मैत्रीणसुद्धा घरी आलेली होती. रात्रीच्या जेवणामध्ये आमरस, चपाती, पापड, मम्मीच्या हातची गरमागरम भजी आणि 4-5 दिवसापूर्वीच माझ्या माहेरी एक कार्यक्रम झाला होता, त्याच्यासाठी बनवलेले मस्त मोतीचूर लाडू होते. असं मस्त पंचपक्वान्नांचं जेवण केलं. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की